चला तिकडे बस बसलेत बा हातात घेऊन व्हिडिओ तू युट्यूबला सोडायची. मटन जरा कम पडते बिर्याणी दोन तिघच आहेत आता. ती नाही करणार दोन बोटाला असं घेऊ. मन काय काय झालं आज आजच्या तारखेत काय काय झालं सकाळपासून सांग. तू सकाळ सकाळी कुठून आलास काय झालं सांग सगळं सांगा युट्यूबला आपल्या. हो का मला माहित आहे माझ्याकडे मोबाईल आहे मी थोडा वेळ गेला का व्हिडिओ डिलीट मारणार आहो पण मला बोला येत ना तरी बोलायला बघा. सकाळी आम्ही जिमला गेलो 6 वाजता 6:30 वाजता जिम झाली आमची. जिम झाली की मग नाक्यावर गेलो इडली खायला. तर इडलीचं सेंटर बंद होतं तर लगेच बाजूला आम्हाला पुढं निघालो तिथून लगेच समोर भया दिसला आम्हाला. मग ह्याला म्हणला लाव भयाला चल चल बुवा त्यानं लेफ्ट कलर लावते चल चल तर ह्यानं ऐकायलाच नाही. गेला माझा भया आहे म्हणून. तर भयाने हाणला चांगली. ते भया कोणते आहेत? काही भया आहेत काही भया आहेत. आता आता सध्या आंघोळ केल्यामुळे दिसत नाही म्हणा. आता आंघोळ केला म्हणून सगळा चेहऱ्यावरचा कलर गेलाय. पण सकाळी आम्हाला वाटलं कोरडा कलर लावलं 2 बोट असे प्रेमानं. तर तसं नाही म्हण पहिला सुरू प्रेमानं 2 बोट लावलाय आणि पुन्हा त्याला पार 100% सॉरी 1000%चा कलर आहे का ती लावलाय भयानं आम्हाला. पार डोसक्यात पार सगळीकडे गेलाय. मग घराकडे गेलो. घराकडे गेल्या बराबर आम्ही गुरुजीच्या घरी गेलो. गुरुजीच्या घरी गेल्यावर काय गुरुजी झोपलेले. हा आम्हाला आला राग. मग आम्ही काय केलो खालून चादर वळलो आणि आबरानं काय केला धरला की गोळसला तसंच आतुरणातच झापशिरा उठलं त्याला गुरुजीला आमच्या. मग गुरुजीला घेऊन मग गुरुजीला कळालाच नाही मी झोपेत हाव का स्वप्न पडले का दुसरा दिवस उगवलाय काहीच कळ नाही गुरुजीला. मग गुरुजीनं म्हणला बर दाखवितो तुम्हाला म्हणले. मग साधाच कलर लावलो गुरुजीला. लगेच पुन्हा चला म्हणलं आण्याकडे. आता गुरुजीला घेतलं मग आण्याकडे गेलो. आणि आपण झोपेत काय झोपेत आण्या तर मस्त झोपेत. मग आण्याला तर स्वप्न बी नाही ना काहीच नाही. आणि झोपेत हाव का काय ती काहीच माहिती बिना असं कलर लावले की निघतच नाही. असला कलर लावला असला कलर किती कलरच निघत नाही. आपले साधे नॉर्मल कलर जे आहेत ना ती 10%, 20%, 100% असतात. पण आम्ही जे कलर आणलेला आहे 1000%चा आहे. विषय आहे का मग विचार करा आता तुम्ही कसा असेल ती कलर. मग काय केलं कलर हो का अजून हाताचा तसाच आहे हो का. असं थोडं लावला कलर पार हात बीत भरवी लाव. ते अनिल म्हणायचं घरीत गेला आणि घरचे सगळे झोपलेले होते. त्यांनी उठले थोडं बाजूला सरकले. ह्याला जी गोळसळा ह्याला कळालाच नाही काय झाले की काय नाही की. उठलाय झोपीतून असं करून बघला इकडं हा ते काय झाले मग तर मग अजून कळालाच नाही. मग पुन्हा जेव्हा आम्ही गोळस आलो मग तेव्हा कळा अरे थांबा बाहेर येऊ द्या बाहेर. मग आण्याचं झालं. मग आण्याला बाहेर येऊन मग आण्याचं झालं. आण्याला घेतलो उचललो काकत बाहेर आणलो आण्याला. मग लगेच आली बारी डीची. थांबा जरा 1 मिनिट. बारी आली डीची. डीच्या घरी जायला आम्हाला भी वाटलं. घरचे कसे आहेत कुणाला आवडते कुणाला नाही कुणाचं घर कसं असते तुम्हाला तर माहित असते. मग काय केलं कसं हिम्मत केला सगळ्यांना. मग व्हायचं ते आजच्या दिवस तर आहे म्हणून तसंच गेला तर काय झाले आम्हाला बोलूच दिना. आधी बाहेर चला कारण काय आतरून खराब होते काय बोलला तुम्ही असं असते का. ही आपलं वर्षातून एकदा येते गुदडी आणि काय म्हण तेवढ्या मिठीत अरे माझं 2 दिवसावर माझा बर्थडे आहे म्हण असं बोलतेत का काय. ही का गोष्ट झाली सांगा बरं मित्रांनो तुम्ही सांगा. मग पुन्हा चला बाहेर आणल्यावर बाबा तुम्हाला ते व्हिडिओ का
तुमच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल. आम्ही गावरान आहोत, थोडं आम्हाला तेवढं काय कळत नाही. का झाले जरा. आणि कसं बोलायचं माहित आहे का, हो का इकडे काय चालू आहे बघा जरा तुम्ही. बघा इथं चूल चालू आहे. आता हे पोळते तरी पण तुम्हाला धावतो. हो का मध्ये शिजलाले का नाही, विशेष नाही ना, रंगपंचमीचं असंच असतं आमच्याकडे. हो का इकडं बिर्याणीचं मटेरियल चालू आहे, म्हणजे तयार झालेलं आहे बिर्याणीचं. आता हे मग आता तेवढं रंगपंचमी खेळल्यास काय केलं पुन्हा. रंगपंचमी खेळल्यावर मग पुन्हा आम्ही काय केलं, तोंड दिवायचा प्रयत्न करलो आम्ही. तोंड दिवला कोरडा कलर लावलेला ते 100,000% थोडं पाणी ओतलं तर पूर्ण तोंडावर. मग आता कसं, मग तर डबल लागलं. मग डबल कलर ते आपल्या हातानेच लागला कलर. मग घरी गेलं म्हणा कपड्या साबणाने ब्रश घेतलो, ब्रश पार डोसक्याला घासलो, पार डोसक्याला लाल गुण झाले. लाल गुण झालं मग पुन्हा काय केलं, आई शिव्या देऊ लागली. भांडे तसे ती कलर त्याला लावलेला आहे, हो तिकडे घराच्या बाहेर म्हणलाली आई. मग काय बकेट घेतलं आणि टाकीवर गेलो आणि देवलं तिथं. आलो कलर निघणार, थोडा लावलो, थोडा राहिला तिथं. कारण का हे कसले राहतात माहिती आहे गावाकडचे, एकदा सगळं आंघोळ बिंगोळ कलर बिलर दिवलं की पुन्हा डबल लावते. त्यांच्या गांडीत गोम असते डबल लावायची. मग पुन्हा कलर लावते म्हणून आला तर पुढं काय आम्ही ही प्लॅन हो का, ही आपला ह्या प्लॅनचं नियोजन लावायचं होतं. त्या प्लॅनचं नियोजन लावायचं होतं म्हणून तोंड बिंड कपडे बिपडे सगळे हे करून आम्ही निघायची तयारीत होतो. पार इकडं 7-8 किलोमीटर उगत खेड्यात कुठं आणले तो का त्या राहुलच्या घराकडे काय आंब्याचं झाड आहे.